नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, यशाची गुरुकिल्ली या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. इंग्लिश इज द विंडो ऑफ वर्ल्ड म्हणजे इंग्लिश भाषेचा संपूर्ण जगामध्ये उपयोग तुम्हाला होणार आहे. तुम्हाला माहिती आहे इंग्लिश ही संपूर्ण जगाची भाषा आहे. जशी आपली हिंदी राष्ट्रभाषा आहे तशी इंग्लिश भाषा जी आहे ती संपूर्ण जगामध्ये बोलली जाऊ शकते. त्यासाठी मित्रांनो तुम्ही काय करा, रोज तुमचे इंग्लिशमध्ये संभाषण करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जेवढं जमेल तेवढं इंग्लिशमध्ये संभाषण करत जा. तुमच्या आईवडिलांबरोबर, मित्रमैत्रिणींबरोबर तुम्ही संभाषण करा. न्यूजपेपर वाचा, इंग्लिश न्यूजपेपर वाचा. तसेच इंग्लिश न्यूज पहा. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं 10 मिनटं का होईना तुम्ही रोज इंग्लिश न्यूज वाचा. त्याच्यातले अवघड शब्द जे आहेत ते जाणून घ्यायचा प्रयत्न करा. नक्कीच तुमची इंग्लिशची जी शब्दसामग्री आहे ती वाढेल. तसेच त्याचा आणखीन एक फायदा होईल. तुम्हाला ही जी 8वी स्कॉलरशिपची इंग्लिशचा जो पेपर आहे त्यामध्ये पैकी मार्क मिळण्यास नक्कीच मदत होईल. चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आपला पहिला प्रश्न आहे, चूज द वर्ड अपोजिट इन मीनिंग टू द गिवन वर्ड. म्हणजे आपल्याला इथं काय शोधायचं आहे? अपोजिट म्हणजे विरुद्ध अर्थाचा. नेहमी इंग्लिशचा पेपर हे करताना, सोडवताना जो महत्त्वाचा जो प्रश्न आहे त्याला अंडरलाईन करत जा, म्हणजे तुमची चुकण्याची शक्यता जी आहे ती कमी होईल. आता आपल्याला कॉम्प्लेक्स या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे. कॉम्प्लेक्स म्हणजे गुंतागुंतीचा किंवा अवघड. त्याच्या अपोजिट आपल्याला शोधायचा आहे शब्द. अपोजिट म्हणजे विरुद्धार्थी. मग कॉम्प्लेक्स म्हणजेच अवघड. मग डिफिकल्ट येणार आहे का? नाही. तो त्याच्या समानार्थी झाला. कंपाऊंड तो सुद्धा येणार नाही. तर सिंपल म्हणजे सोपा. म्हणून सोपा आणि अवघड याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग इज द सेम इन मिनिंग. सेम म्हणजे समान अर्थाचा शब्द शोधायचा आपल्याला. हिडनचं समान. हिडन म्हणजे लपलेला किंवा लपवलेला. तर त्याचं उत्तर आहे कन्सिल्ड. कन्सिल्ड हा जो आहे तो त्याचं उत्तर येईल, कारण की कन्सिल्ड म्हणजे सुद्धा लपवणे. बघा मेकअपमध्ये आपण कन्सिलर वगैरे यूज करतो. कन्सिल म्हणजेच आपल्या डोळ्याखालची वगैरे काळी सर्कल्स, डार्क सर्कल्स जे आहेत ते लपवण्यासाठी कन्सिलर वापरलं जातं. तर तो तुम्ही शब्द लक्षात ठेवू शकता. कन्सिल्ड म्हणजे लपवणे आणि हिडन म्हणजे सुद्धा लपवलेला किंवा लपलेला. पुढचा प्रश्न आहे, चूज द प्रॉपर मस्क्युलाइन नाउन फॉर द गिवन फेमिनाइन नाउन. मस्क्युलाइन आणि फेमिनाइन नाउन म्हणजे माहिती असेल तुम्हाला, स्त्रीलिंग आणि पुल्लिंग. मस्क्युलाइन म्हणजे पुल्लिंग आणि फेमिनाइन म्हणजे स्त्रीलिंग. तर मेयरचा आपल्याला काय शब्द पाहायचा आहे? मस्क्युलाइन नाउन शोधायचा आहे, म्हणजे पुल्लिंगी नाउन. तर तो जो चार्ट आहे तुमच्या स्कॉलरशिपच्या पुस्तकामध्ये असेल बघा, पाठ करून ठेवा. हॉर्सचं फेमिनाइन जेंडर होतं नेहमी मेयर. म्हणून हा पर्याय दिला आहे का इथं? लायन, राम, एलिफंट हे 3 पर्याय दिलेत आणि नन ऑफ दिस. त्याच्यात हॉर्स आहे का? नाही. म्हणून नन ऑफ दिस. पुढचा प्रश्न आहे, फाइंड द करेक्ट मीनिंग ऑफ द फॉलोइंग प्रोवर्ब. आता प्रोवर्ब म्हणजे म्हण कशी असते मराठीमध्ये त्यालाच प्रोवर्ब म्हणतात. इंग्लिशमध्ये पण अशा म्हणी असतात. त्या वाचून त्याचे अर्थ तुम्ही लक्षात ठेवा. तुमच्या पुस्तकामध्ये इंग्लिश म्हणजे स्कॉलरशिपचं जे इंग्लिशचं पुस्तक आहे त्याच्यात म्हणी, वाक्प्रचार वगैरे भरपूर दिले असतील. अपोजिट, सिमिलर मिनिंगचे वर्ड्स ते सगळे वाचत जा रोज. तुमचे ॲटोमॅटिकली पाठ होतील. आता बघा, कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर क्लॉथ. म्हणजे आपली मराठीमध्ये म्हण आहे बघा, अंथरूण पाहून पाय पसरणे. तसंच त्याच अर्थाची ही इंग्लिशमधली म्हण आहे. मग आता ह्याचा बघा ऑप्शन दिले, बाय एक्सपेन्सिव्ह थिंग्स. हे होईल का अर्थ? महागड्या गोष्टी खरेदी करणे हा होणार नाही. वाक्याचा जो अर्थ आहे त्यानुसारच डायरेक्टली तो अर्थ घ्यायचा नाही. स्टिच युअर ओन क्लोथ्स हा होणार आहे का? नाही. स्वतःचे कपडे स्वतः शिवा हा सुद्धा होणार नाही. थोडंसं आपण कॉमन सेन्स वापरला तर हे 2 पर्याय तर निश्चितच नाही आहे. तिसरा पर्याय बघा काय, स्पेंड इन अ सच अ वे दॅट युअर एक्सपेन्सेस डू नॉट एक्सीड युअर इन्कम. म्हणजे अशा प्रकारे खर्च करा की तुमचा जो खर्च आहे तो तुमच्या इन्कमपेक्षा वाढू देऊ नका. म्हणजे थोडक्यात अंथरूण पाहून पाय पसरावे. म्हणून याचा पर्याय येणार आहे पर्याय क्रमांक 3. आता पुढचा प्रश्न आहे बघा, वन ऑफ द पार्ट्स अंडरलाईन इन द फॉलोइंग सेंटेन्स हॅज एरर. म्हणजे याच्यामध्ये दिलेल्या वाक्यामध्ये चूक आहे.
त्या चुकीचा आपल्याला अल्टरनेटिव्ह लिहायचा आहे. मिस्टर शहा इज वन ऑफ द रिचेस्ट बिझनेसमॅन इन मुंबई. आता मिस्टर शहामध्ये काय चूक आहे का? नाही. इजमध्ये आहे का? नाही. वन ऑफ द रिचेस्ट बिझनेसमॅन. आता बघा इथं चूक आहे. बिझनेसमॅन वन ऑफ द म्हणजे काय? अनेक बिझनेसमॅन, अनेक जे श्रीमंत बिझनेसमॅन आहेत त्यांच्यामधले ते एक आहेत. मग बिझनेसमॅन अनेक बिझनेसमॅन येईल का? नाही. काय यायला पाहिजे तिथे? मेन यायला पाहिजे. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बिझनेसमॅन नाही, बिझनेसमेन पाहिजे. म्हणून ह्याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, आपल्याला ह्या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. त्याला पर्याय दिलेले आहेत. वाक्य काय आहे? ही नायदर ऑब्टेन्स सक्सेस नॉर डिस्क्राइब्स इट. आता ह्यामध्ये हे विशेष आहे बघा, नायदर आणि नॉरने जोडलेली ही 2 वाक्य आहेत. तर ज्यावेळेस ही नायदर नॉर असे जोडलेले वाक्य असतात तर तो वाक्याचा सिम्पल सेंटेन्स नसतो. सिम्पल सेंटेन्समध्ये नॉर्मली फक्त कर्ता, क्रियापद आणि कर्म असतं. कंपाऊंड सेंटेन्समध्ये 2 वाक्य जोडलेली असतात बघा. ह्याच्यामध्ये नायदर आणि नॉर ह्याने जोडलेली आहे. नायदर, नॉर, अँड, बट ह्याने जोडलेले असतात. म्हणून हे काय येणार आहे? कंपाऊंड सेंटेन्स येणार आहे. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द मीनिंग एक्सप्लेन्स द फॉलोइंग आयडॉम्स. म्हणजे आपल्याला फ्रेजेस वगैरे कसे असतात तसं हे दिलेलं आहे. टू गो अप इन स्मोक ह्याचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. टू रिझल्ट इन ॲशेस. आता इथं वाक्य जसं दिलेलं आहे तसं त्याचा अर्थ कधीच होत नाही. ॲश म्हणजे राख, टू रिझल्ट इन ॲशेस म्हणजे राख होणे. हा अर्थ होणार आहे का? नाही. टू रिझल्ट इन हॅपीनेस हा तर नक्कीच होणार नाही. आनंदात ॲश, स्मोक म्हणजे दूर. टू रिझल्ट इन डिस्ट्रक्शन हा पण होणार नाही. तर टू रिझल्ट इन फेलियर म्हणजे अपयश मिळणे. आणि टू गो अप इन स्मोक ह्याचा अर्थसुद्धा काय होतो? अपयश मिळणे. म्हणून ह्याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, फाइंड आउट द करेक्ट कंजंक्शन फ्रॉम द अल्टरनेटिव्स विच फिट्स द ब्लँक स्पेस इन द गिवन सेंटेन्स. म्हणजे इथं आपल्याला ब्लँक स्पेस थोडक्यात भरायची. बघा, मेघाली हॅझंट हर्ड फ्रॉम हर पॅरेंट्स डॅश दे मूव टू मुंबई. बघा मी तुम्हाला म्हणते इंग्लिश बोला, वाचा, लिहा, त्याचा उपयोग इथं होणार आहे. बघा इथं योग्य आपण वाक्य काय वापरणार? सिन्स. मेघाली हॅझंट हर्ड फ्रॉम हर पॅरेंट्स सिन्स दे मूव टू मुंबई. म्हणजे जेव्हापासून ते मुंबईला गेलेत तेव्हापासून मेघाली हॅझंट हर्ड फ्रॉम हर पॅरेंट्स असं उत्तर येतं. सिन्स म्हणजे जेव्हापासून. आता पुढचा प्रश्न पाहूया. 14वा प्रश्न, आयडेंटिफाय द पार्ट्स ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाइन्ड वर्ड. पार्ट ऑफ स्पीच शोधायचं आहे आपल्याला, ओळखायचं आहे. दोज ट्रीज वेअर प्लांटेड बाय आवर फोरफादर्स. म्हणजे असे ट्रीज की जे आपल्या फोरफादर्स म्हणजे जे आपले आजी वगैरे, आजोबा जे आहेत त्यांनी म्हणजे एकदम पूर्वजांनी आपले जे झाडं लावलेली आहेत ती. तर आता दोच ट्रीज म्हणजे ती एक विशिष्ट ट्रीज आहेत ना, विशिष्ट झाडे आहेत. मग नाऊन येणार आहे का ते? नाही. डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणजे वर्णनात्मक विशेषण. तर दोच ट्रीजचं वर्णन केलेलं आहे म्हणून इथं काय येणार आहे? डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. पर्याय क्रमांक 2. आपला पुढचा प्रश्न आहे, विच सफिक्स इज कॉमन टू ऑल दिस वर्ड. सफिक्स म्हणजे जे नंतर प्रत्यय लावलं जातं त्याला सफिक्स म्हणतात. प्रिफिक्स म्हणजे जे आधी लावलं जातं त्याला प्रिफिक्स म्हणतात. आता हे लक्षात कसं ठेवायचं? प्रीफिक्स. तर तुम्ही हे लक्षात ठेवा, आपण प्रीपेड करतो मोबाईलचं वगैरे. प्री म्हणजे सुरुवातीला पैसे भरले जातात. तसं इथं प्रिफिक्स म्हणजे सुरुवातीला अक्षर लागतं, सफिक्स म्हणजे शेवटी अक्षर लागतं. तर आता ह्याच्यात बघा, ब्रीदलेस, केअर प्लस लेस काय होणार? केअरलेस, होप प्लस लेस काय होणार? होपलेस, आणि पॉवरलेस. सगळे शब्द लागत आहेत म्हणून हाच पर्याय येणार आहे. आता हा बघा, फुल, ब्रीथफुल हा शब्द नसतो. केअरफुल असतो, होपफुल असतो, पॉवरफुल असतो, ब्रीथफुल नसतो. म्हणून हा पर्याय येणार नाही. ह्याचा पर्याय कोणता येणार आहे? ब्रीदलेस, केअरलेस, होपलेस आणि पॉवरलेस. म्हणून पर्याय क्रमांक 1. आता बघा, आपल्याला पुढे एक ॲड दिलेली आहे, ते तुम्ही
व्हिडिओ पॉज करून वाचून घेऊ शकता. आता ती मी वाचलेली आहे त्याच्यामुळं मला उत्तरं कुठं आहेत ती माहिती आहेत, पण मी ती सांगते कशी शोधायची. प्रथम ही ॲड थोडीशी वाचून घ्यायची आणि नंतर प्रश्न वाचायचा आणि मग उत्तरं शोधायला सुरुवात करायची. बघा, पहिला प्रश्न आहे, द अबाव ॲडव्हर्टाइजमेंट टेल्स अस अबाउट. अशा प्रकारचा ॲडचा प्रश्न बहुतेक प्रश्नपत्रिकेमध्ये पाहायला मिळतो, म्हणून अशा ॲड्स ज्या आहेत त्या तुमच्या पक्क्या करून ठेवा. बघा, द अबाव ॲडव्हर्टाइजमेंट टेल्स अस अबाउट. बघा काय आहे, अंबुरेज सर्स पॉलिटेक्निक सोल्युशन्स, 100% रिझल्ट ओरिएंटेड क्लासेस अँड आता बघा इथं सापडला क्लासेस म्हणजे काय, हा क्लास आहे. अँड इंजिनियर प्रिपेअर्स इंजिनियर घडवतात, म्हणजे हा कोणता क्लास असेल, इंजिनिअरिंग क्लास असेल. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे इंजिनिअरिंग बुक्स नाही, इंजिनिअरिंग क्लासेस. MSCIT सुद्धा नाही आहे, म्हणून याचा पर्याय येणार आहे पर्याय क्रमांक 2. आता त्याचप्रमाणे पुढचा प्रश्न आहे बघा, व्हॉट इज द क्वालिफिकेशन ऑफ सतीश अंबुरे सर. क्वालिफिकेशन, मग त्यांचं नाव कुठं लिहिलेलं आहे ते शोधायचं. बघा, नाव कुठं लिहिलेलं आहे, सतीश अंबुरे इथं दिलं आहे बघा, सतीश जी अंबुरे. काय क्वालिफिकेशन दिलं आहे, BE प्रॉड. आता बघा, मग BE प्रॉड कम्प्युटर नाही, BE इलेक्ट्रिकल नाही, BE मेकॅनिकल नाही, BE प्रॉड म्हणजे BE प्रोडक्शन, म्हणून पर्याय येणार आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे ह्याच ॲडवर. बघा, अशा ॲडवर एकूण 4 प्रश्न विचारलेले आहेत. ते 4ही प्रश्नांची उत्तरं तुम्ही अगदी सहज लिहून देऊ शकता आणि सहज तुम्हाला हे मार्क्स मिळू शकतात. बघा, एकदम सोपं आहे. व्हॉट इज द मोटो ऑफ द क्लास. मोटो म्हणजे बघा एक ब्रीद वाक्य, ब्रीद चिन्ह कसं असतं, ब्रीद. ह्या क्लासचं ब्रीद काय आहे ते शोधायचं. बघा, मी मगाशीच वाचून दाखवलं होतं तुम्हाला, इथं आहे बघा, अँड इंजिनियर प्रिपेअर्स इंजिनियर्स. आता मोटो हा शब्द तुम्हाला माहिती असेल तर ह्याचं उत्तर आरामशीर लिहिता येईल. काय आहे, नाही सापडलं तसं तर शोधायचं ह्याच्यातलं कोणतं वाक्य ह्या ॲडमध्ये आलेलं आहे, तर हे पहिलंच आलेलं आहे, अँड इंजिनियर प्रिपेअर्स इंजिनियर. इझिली तुम्ही ह्याचं उत्तर लिहू शकता. थोडंसं डोकं वापरा, तुम्हाला बरोबर उत्तरं येतील. पुढचा प्रश्न बघा, ऑब्झर्व द फॉलोइंग फिगर अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. त्या आकृती दिसते तुम्हाला, एक मुलगी सायकलवर बसलेली दिसते. आता प्रश्न काय तो पाहूयात आपण. बघा, प्रश्न काय दिलेला आहे आपल्याला, अ गर्ल इज एन्जॉईंग हर डॅश राईड म्हणजे कशावरती, कोणती राईड करते, काय चालवते आहे, कार्ट, स्कूटी, बायसिकल का कार. काय चालवते ती, बायसिकल चालवते, म्हणून याचा पर्याय येणार पर्याय क्रमांक 3. अतिशय सोपे, अशाच प्रकारचे सोपे प्रश्न परीक्षेला विचारले जातात. पुढचा प्रश्न बघा, आपल्याला 21 ते 25 प्रश्नांची उत्तरं अशी द्यायची की एक पॅरेग्राफ त्याच्यावरून आपल्याला लिहिता येईल. असं पॅरेग्राफ लिहायचा नाही आहे, पण ही पॅरेग्राफमधली उत्तरं आहेत. बघा, आता पहिला प्रश्न आहे, डॅश हॅज बीन ऑनर्ड विथ द टायटल स्प्रिंट क्वीन. आता समजा मला या प्रश्नाचं उत्तर माहितीच नाही आहे, कोण स्प्रिंट क्वीन आहे, तर पुढची लाईन वाचा. बघा, इथं एक टॅग यूज करायची, PT उषा वॉज बॉर्न इन डॅश. मग नक्कीच हे वाक्य कशाचं असणार आहे, हा पॅरेग्राफ कोणाचा असणार आहे, PT उषाचा. म्हणून इथं डोळे झाकून तुम्ही काय करा, पर्याय क्रमांक 4 लिहा, PT उषा. PT उषा वॉज बॉर्न इन डॅश. PT उषा कोठे जन्मल्या होत्या, तर त्या केरळामध्ये जन्मल्या होत्या, म्हणून पर्याय क्रमांक येणार आहे 2. डॅश इज PT उषाच कोच. PT उषाचेच कोच आहेत ते कोण होते, तर नोबियार, म्हणून पर्याय क्रमांक येणार आहे 1. पुढचा प्रश्न आहे, PT उषा वॉज कन्फर्ड विथ डॅश अवॉर्ड्स. म्हणजे कोणते 2 अवॉर्ड्सनी त्यांचं गौरव करण्यात आलं. ॲट व्हेरी यंग एज म्हणजे खूप लहान असताना, तर पद्मश्री अवॉर्ड देण्यात आलं त्यांना, आणि अर्जुन अवॉर्ड लहानपणी, खूप लहान वयाच्या खूप कमी वर्षात त्यांना देण्यात आले. आणि शेवटचा प्रश्न आहे, PT उषा ॲक्सेप्टेड अ जॉब इन. कुठे नोकरी केली PT उषा यांनी, तर रेल्वेज, म्हणून ह्याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. आपण आता पुढची प्रश्नपत्रिका सुरू करूया. ह्याचा जो पॅसेज आहे तो मी आत्ता सध्या घेणार नाही आहे, कारण की तो पॅसेजच्या सगळ्या ज्या ट्रिक्स आहेत ते एकाच व्हिडिओमध्ये मी 2-3 पॅसेज तुम्हाला सोडून दाखवेल, आणि त्याच्यात सगळ्या ट्रिक्स ज्या आहेत, कशी उत्तरं शोधायची, पॅसेज कसा पटकन वाचायचा, ते सगळं मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगेल. आता आपण पुढच्या प्रश्नपत्रिकेतला 6वा प्रश्न पाहूया. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू सॉल्व द पझल.
हे पझल सोडवायचं आहे आपल्याला. इथं आपल्याला बघा शब्द पर्याय दिलेले DE. मग आपण डी ठेवला इथं तर DARMER अर्थपूर्ण शब्द बरत नाही. F ठेवला FARMER फार्मर म्हणजे हा शब्द होतोय बघा. आणि नंतर A ठेवला MAD मॅड. फार्मर आणि मॅड हे याने दोन्हीही शब्दांनी एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो, म्हणून याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग वर्ड इज द प्लुरल नंबर. तर दिलं आपल्याला सॉक आणि टूथ. सॉक हा प्लुरल नाही आहे, प्लुरल म्हणजे अनेक वचन. टूथ टीथ आणि टूथ हा पण शब्द नाही आहे. पुढचा शब्द आहे नंतर दिलेला आहे हेअर आणि लाईफ. तर हेअर म्हणजे आपण अनेक केससुद्धा धरू शकतो, म्हणून हा जो आहे प्लुरल फॉर्मसाठी सुद्धा आपण काय वापरतो, हेअरच शब्द वापरतो, म्हणून ह्याचा पर्याय येणार आहे पर्याय क्रमांक 3. आता पुढचा प्रश्न आहे बाळांनो, टू मेक द अपोजिट ऑफ द गिवन वर्ड विच विल यू प्रिफिक्स. बघा आता इथं प्रिफिक्स आलेला आहे. प्रीपेड मगाशीच सांगितलं मी तुम्हाला. प्री म्हणजे सुरुवातीला आणि सफिक्स म्हणजे शेवटी. मग कम्प्लीटच्या अपोजिट वर्ड तुम्हाला माहिती आहे इनकम्प्लीट, म्हणून ह्याचं डायरेक्टली प्रिफिक्स काय येणार IN पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ मीनिंग ऑफ द गिवन फ्रेज. आय कॉल्ड ऑन हिमचा आपल्याला समानार्थाची शब्द सांगायचा आहे. तर काय येणार आहे आय कॉल्ड ऑन हिम म्हणजे मला त्याने बोलवलं, त्याच्या घरी बोलवलं, म्हणून ह्याचा पर्याय येणार आहे आय कॉल्ड ॲट हिज हाऊस पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे चूज द ॲडजेक्टिव्ह फॉर्म ऑफ द फॉलोइंग वर्ड फ्रॉम द अल्टरनेटिव्स. ॲडजेक्टिव्ह फॉर्म आपल्याला शोधायचा आहे कशाचा, अटेंडन्सचा ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण काय होतं अटेंटिव्ह, म्हणून ह्याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द वर्ड्स इज नॉट ऑक्झिलरी वर्ब. आता तुमच्या ह्याच्यासाठी ऑक्झिलरी वर्ब पार्ट पाहिजे. ऑक्झिलरी वर्ड कोणते कोणते असतात तर कुड, शूड, ऑट, कॅन, विल, शाल एक्सेट्रा हे सगळे जे आहेत ते ऑक्झिलरी वर्ब्स आहेत, ते पाठ करून ठेवा. मोल्ड हा ऑक्झिलरी वर्ब नाही आहे, म्हणून याचा पर्याय येणार आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे फाइंड आउट द टेन्स. आता आपल्याला ह्याच्यात टेन्स म्हणजे काळ शोधायचा आहे. ठीक आहे, ते पूर्ण वाचून घ्यायचं. द गोल्ड स्मिथ इज वर्किंग इन हिज शॉप. इज वर्किंग इथं काय लागलेलं आहे ING लागलेलं आहे. ING असेल तर तो कंटिन्युअस टेन्स असतो. मग कोणत्या कोणत्या पर्यायांमध्ये आहे, पहिल्या आणि दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये कंटिन्युअस टेन्स नाही आहे, म्हणून ते बाद झाले. आता इज दिलेलं आहे. एम इज आर हे काय दर्शवतात, प्रेझेंट टेन्स दर्शवतात, म्हणून हा येईल. ह्याच्यात पण प्रेझेंट आहे, ह्याच्यात पण प्रेझेंट आहे. मग पण इथं काय दिलेलं आहे परफेक्टमध्ये नेहमी बिन येतो. बिन हे लक्षात ठेवा. परफेक्ट टेन्समध्ये काय येतो बिन हा शब्द आलेला असतो. तो आहे का ह्याच्यात नाही आहे, म्हणून हा फक्त काय येणार प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे फाइंड आउट द पॅसिव्ह व्हॉइस सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग अल्टरनेटिव्स. पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य कोणतं आहे ते ओळखायचं आहे. वी शूड हेल्प द पुअर. वी करता आहे, शूड जे ते सहाय्यकारी क्रियापद आहे, हेल्प काय आहे वर्ब आहे, आणि द पुअर काय ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट अशी रचना आलेली आहे. वी हॅव फिनिश द वर्क ह्याच्यामध्ये पण सब्जेक्ट हा सब्जेक्ट आहे, हा वर्ब आहे आणि हा ऑब्जेक्ट आहे. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट हे दोन्ही काय आहेत, हे दोन्ही काय आहेत ॲक्टिव्ह व्हॉइस आहेत. द पुअर शुड बी हेल्प इथं नाही आहे लिहिलेलं बाय अस, पण आपण समजून घ्यायचं बाय अस आपण मदत केली पाहिजे. मग ह्याच्यामध्येच बायची रचना ती इनडायरेक्टली दाखवली नाही पण असते, म्हणून ह्याचा पर्याय क्रमांक येणार आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे फाइंड आउट द सेंटेन्स इन विच द वर्ड चॉक हॅज बीन यूज ॲज अ वर्ब. चॉक म्हणजे आता बघा टीचर टूक द चॉक, टीचरने चॉक घेतला, हा नाऊन आला. चॉक म्हणजे आपला लिहायचा खडू. द पेशंट टंग वॉज चॉक अँड रफ याच्यामध्ये पण नाही येणार. द चॉक इज रेड, चॉक रेड कलरचा आहे. तर यू चॉक आउट द प्रोग्राम. चॉक आउट म्हणजे प्रत्यक्ष डिझाईन जी आहे ती काढून दाखवणे.
जसं आर्किटेक्चर जे आहे घराचं डिझाईन काढून दाखवतं, तर तिथं आपण वाक्य काय आपण आर्किटेक्चर चॉक आउट द होम डिझाईन. तर मग तिथं चॉक जो आहे तो वर्ब म्हणून येतो. डिझाईन काढणे, प्रत्यक्ष ड्रॉइंग काढणे असा अर्थ होतो. म्हणून इथं पर्याय येणार आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे पिक आउट द करेक्ट कंजंक्शन फ्रॉम द फॉलोइंग अल्टरनेटिव्ज इन द गिवन सेंटेन्सेस. आपल्याला कंजंक्शन शोधायचं आहे योग्य, ते दिलेले सुद्धा आहेत, ते पाहायचे. सुधीर वॉज ऑल राईट ऑर ही वॉज फॅटिक. फॅटिक म्हणजे काय? सुधीर ऑल राईट आहे परंतु त्याला थकवा आलेला आहे. फॅटिक म्हणजे थकवा, परंतु म्हणतो ना आपण मराठीमध्ये. मग ऑर येणार आहे का? नाही, बट येणार. बघा, सुधीर वॉज ऑल राईट बट ही वॉज फॅटिक. सुधीर बरा आहे पण त्याला थकवा आलेला आहे, परंतु त्याला थकवा आलेला आहे. हे तुम्हाला कधी जमणार? हे कॉमन सेन्सने सुद्धा येईल बघा वाक्य. कधी येईल? जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त वाचन करसाल, इंग्लिशचे शब्द तुमच्या कानी पडतील. म्हणून जास्त वाचन करा, ऐका इंग्लिश, तुम्हाला हा पेपर नक्कीच सोपा जाईल. पुढचा प्रश्न आहे फाइंड आउट द करेक्ट युजेस ऑफ द फॉलोइंग कंपॅरेटिव्ह डिग्री. आता काय कंपॅरेटिव्ह डिग्री योग्य पाहिजेत आपल्याला? मोर बेटर, व्हेरी बेटर, मोस्ट बेटर आणि बेटर. तर नेहमी हे लक्षात ठेवा, हा कशाचा फॉर्म आहे? बेटर, गुड, बेटर आणि बेस्ट, राईट. पॉझिटिव्ह डिग्री ही पॉझिटिव्ह डिग्री आहे, ही कंपॅरेटिव्ह डिग्री आहे आणि बेस्टचं काय असतं? सुपरलेटिव्ह डिग्री. मग कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये काय? योग्य, बेटर. हा फसवण्यासाठी, मोर, मोस्ट, व्हेरी हे तुम्हाला फसवण्यासाठी दिलेलं आहे. बेटर असतं बाळांनो. ह्याचा पर्याय येणार पर्याय क्रमांक 4. बघा पुढचा प्रश्न आहे, आपल्याला इथं योग्य शब्द भरायचा आहे. टेल मी डॅश आय शूड टर्न लेफ्ट ऑर राईट. पुन्हा हे वाक्य बघा, जर तुमच्या इंग्लिश कानावर व्यवस्थित पडत असेल तर तुम्हाला याचं इझिली उत्तर लिहिता येईल. टेल मी वेदर आय शूड टर्न लेफ्ट ऑर राईट. वेदर म्हणजे हवामान, हा पर्याय बाद झाला. टेल मी वेदर आय शूड टर्न लेफ्ट ऑर राईट याचा अर्थ काय होतो? मला सांगा मी डावीकडे वळू की उजवीकडे वळू. ह्या शब्द ह्याला अर्थच नाही आहे, म्हणून हा बाद झाला, पहिला बाद झाला. हा शब्दसुद्धा येत नाही. वेदरचं स्पेलिंग आहे WHETHER, वेदर. वेदर आय शूड टर्न लेफ्ट ऑर राईट. पुढचा प्रश्न आहे सिलेक्ट द सेंटेन्स विथ द करेक्ट युजेस ऑफ द आर्टिकल फ्रॉम द गिवन ऑप्शन. आर्टिकल ए अँड दी योग्य ठिकाणी वापरायचे. द मॅन इज द क्राऊन क्रिएशन ऑफ गॉड. मॅनला द हे उपपद लागणार नाही आहे, म्हणून हा पर्याय जो आहे तो बाद झाला. मॅन इज द क्राऊन क्रिएशन ऑफ गॉड हाच पर्याय बरोबर आहे. इथं द हे क्राऊनला लागेल, मॅनला आणि गॉडला द हे उपपद लागणार नाही, म्हणून पर्याय क्रमांक आहे 2. पुढचा प्रश्न आहे चूज द वर्ड ऑफ करेक्ट मीनिंग फ्रॉम द दोज गिवन बिलो. अ मॅगझिन विच इज पब्लिश सिन्स वन्स इन 15 days. 15 days म्हणजे 15 दिवसातून एकदा जे पब्लिश केलं जातं त्याला काय म्हटलं जातं? आता बघा, वीकली माहिती आहे तुम्हाला. वीकली म्हणजे आठवड्यातून एकदा, त्याला 7 दिवसातून एकदा. मंथली म्हणजे महिन्यातून एकदा, 30 दिवसातून एकदा, त्याला मंथली म्हणतात. बाय मंथली, बायचा अर्थ जर तुम्हाला माहिती असेल, बाय म्हणजे 2, म्हणजे 2 महिन्यातून एकदा. मग हे तिन्ही पर्याय काय झाले? बाद झाले. तुम्हाला हा माहिती जरी नसेल, फोर्टनाईटली म्हणजे 15 तरीसुद्धा तुम्हाला हे लिहिता येईल. वीकली म्हणजे 7 दिवसातून, मंथली म्हणजे 30 दिवसातून, बाय मंथली म्हणजे 30 आणि 30 2 महिन्यातून, 60 दिवसातून. आपल्याला 15 days माहिती पाहिजे तर ते काय येणार? फोर्टनाईटली. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट रायमिंग वर्ड. लाईटचा रायमिंग वर्ड काय दिला आहे? नाईट. आता सनचा रायमिंग वर्ड फन, रन असं न देता तर सनचा रायमिंग वर्ड येणार आहे आपला नून. कारण की अर्थ पण बघा, लाईट उजेड सकाळी, त्याचं नाईट झालेलं आहे. मग सनचं काय येणार? नून. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द गिवन 4 अल्टरनेटिव्ज. भारत गॉट इंडिपेंडन्स इन द मंथ ऑफ. आता इंडिपेंडन्स म्हणजे भारताला स्वातंत्र्य ह्या महिन्यामध्ये मिळालं. इंडिपेंडन्स मग आठवा, इथं जनरल नॉलेज वापरा तुम्ही तुमचं. इंडिपेंडन्स डे कधी असतो बरं? 15 ऑगस्टला. म्हणून ह्याचा पर्याय डायरेक्टली काय येणार? 15 ऑगस्ट म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये. पर्याय क्रमांक 2.
जानेवारीमध्ये रिपब्लिक डे असतो, म्हणून हा पर्याय येणार नाही. तर पर्याय येणार पर्याय क्रमांक 3, आणि भारत म्हणजेच आपली इंडिया. पुढचा प्रश्न आहे, कंप्लीट द सेंटेन्स बाय चूजिंग द करेक्ट अल्टरनेटिव्ह. डॅश आर प्लेइंग चेस, कॉन्सन्ट्रेट युअर सेल्फ. हे बघा, हे युअर सेल्फमध्ये आपल्याला हिंट दिलेली आहे. युअर सेल्फ म्हटल्यावर इथं नक्कीच काय येणार, यू येणार. यू आर प्लेइंग चेस. आता बघा, दे आर असतं, वी आर असतं, पण शी आर असतं का, नाही, म्हणून हा पर्याय तर ॲटोमॅटिकली बाद होणार आहे. मग 3 पर्याय राहतात, दे, वी आणि यू. तर इथं युअर सेल्फ म्हटल्यावर आपण काय वापरणार, यू आर प्लेइंग चेस, तू चेस खेळत आहे, कॉन्सन्ट्रेट युअर सेल्फ, स्वतः कॉन्सन्ट्रेट कर. आता पुढचा प्रश्न आहे बघा, आपल्याला हे चित्र दिलेलं आहे, ह्या चित्रावर आधारित प्रश्न विचारलेला आहे. काय दिसतं चित्रामध्ये, 3 मांजरी खेळताना दिसत आहे. देर आर किटन्स प्लेइंग डॅश द बॉक्स. हा बॉक्स आहे बघा, ह्या बॉक्सच्या वर आहेत का मांजरी, नाही, म्हणून हा पर्याय बाद झाला. इनसाईड, आत आहेत का, नाही, हा पर्याय बाद झाला. अबाव म्हणजे थोडंसं वरती, स्पर्श न करता आहेत का, नाही, म्हणून हाही पर्याय बाद झाला. बॉक्सच्या कशा आहेत, आजूबाजूला आहे, म्हणून पर्याय क्रमांक काय येणार 1. अराउंड म्हणजे सभोवताली खेळतात ना, म्हणून पर्याय. पुढचा प्रश्न आहे, इथं आपल्याला 2 ठिकाणी योग्य शब्द भरायचा आहे आणि अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे. हे जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं, EWYADSE, तर एक पर्याय टाकून पाहायचा. DANANDDN. तर इथं व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर हा शब्द तयार होतो WEDNESDAY, वेनसडे. हा शब्द तयार होतो WEDNESDAY. म्हणून इथं पर्याय येणार आहे N आणि D, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, 4 सेंटेन्सेस आर गिवन बिलो. चूज द अल्टरनेटिव्ह ऑफ करेक्ट सेंटेन्सेस फ्रॉम द फॉलोइंग 4 अल्टरनेटिव्स. शांता इज रीडिंग द बुक यस्टरडे. यस्टरडे म्हणजे काय, काल. मग काल जर असेल तर तिथं इज येणार का, नाही, इज कधी येतो, आपण आत्ता जर चालू असेल तर त्याला इज येतो, म्हणून हा पर्याय बाद झाला. शांता वॉज रीडिंग द बुक यस्टरडे. आता हे बरोबर येईल, काल वाचत होती म्हटल्यावर आपण वॉज वापरतो. विल कधी वापरतो, फ्युचर टेन्ससाठी, म्हणून हा पण बाद झाला. शांता आर वापरतो का शांतासाठी, शांता एकवचनी आहे, म्हणून शांता इज वापरणार, म्हणून ह्याचा पर्याय येणार आहे पर्याय क्रमांक 2. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला जरूर कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच तुमच्या इतर मित्रमैत्रिणींनाही हा व्हिडिओ व्हॉट्सअपवर शेअर करा, म्हणजे त्यांनाही ह्या व्हिडिओचा फायदा होईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.